जगज्योती, क्रांतीज्योती आणि कर्मयोगी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महात्मा बसवेश्वर यांच्या 895व्या जयंतीनिमित्त नांदेडमध्ये उत्साहात जयंती साजरी करण्यात आली। लिंगायत समाजाच्या वतीनं महात्मा बसवेश्वर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या कार्यक्रमात समाजातील मोठ्या संख्येनं बंधू भगिनी उपस्थित होते। याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या वतीनंही जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले। यावेळी राज्यसभा खासदार अजित गोपछडे यांनी उपस्थितांना संबोधित करत लिंगायत समाज तसेच ब्राह्मण समाजाला महात्मा बसवेश्वर जयंती आणि परशुराम जयंतीच्या शुभेच्छा दिल्या। तसेच नारी शक्ती विरोधात जे विधेयक रद्द करण्यात आले आहे त्या विरोधात भारतीय जनता पार्टी येत्या काळात ठामपणे काम करेल असंही त्यांनी स्पष्ट केले। ज्याने लोकशाहीची स्थापना केली 12व्या शतकामध्ये ज्यावेळेस युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या देशातले लोक कंदमुळं खाऊन जगत होते, त्या काळामध्ये या देशाच्या जगज्योती महात्मा बसवेश्वर यांनी अनुभव मंडपमच्या माध्यमातून लोकशाहीची स्थापना केली। स्त्री आणि पुरुष समानता आणि जातीभेद सगळे मिटून, सगळ्या पोटजाती मिटून संपूर्णपणे एकत्रितपणे या हिंदुस्थानची लोकशाही स्थापन करणाऱ्या महात्मा जगज्योती बसवेश्वर महाराजांची आज जयंती आणि त्यासोबतच परशुराम महाराजांची जयंती आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नांदेड जिल्ह्यातले एकत्रित येऊन आज साजरी करीत आहोत। एका दृष्टिकोनातून नारी शक्ती वंदन विधेयकाच्या पार्श्वभूमीवर आज महात्मा जगज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती होणं हे खरं तर एक पवित्र अक्षय तृतीयेच्या मुहूर्ताच्या दृष्टिकोनातून कालच प्रधानमंत्र्यांनी स्त्री पुरुष समानतेच्या बाबतीत बोलले आणि आधी आबादी के ऊपर अन्याय हुआ हा जो त्यांचा जो कालचं जे वाक्य आहे ते महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही सगळ्यांनी मिळून या आमच्या मातृशक्तीला, आमच्या नारी शक्तीला आम्ही ताकद देण्यासाठी सशक्तपणाने संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहोत। आज महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही पण करतो की जे नारी शक्ती वंदन विधेयक जे आहे याच्यासाठी पुन्हा एकदा कंबर कसून आम्ही कामाला लागू आणि या भारतातल्या सगळ्या नारी माता भगिनी, हमारी बहु बेटिया आणि सगळ्या नारी शक्तीसाठी आम्ही सगळेजण ताकद लावू हीच महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीच्या निमित्ताने आमच्या सगळ्यांची प्रार्थना आहे।